या घडामोडीवरती आपलं लक्ष असेल तुर्तास पुढची बातमी बघूयात। बातमी अमरावती विधान परिषद निवडणुकी संदर्भातली आहे। अमरावती परिषदेच्या काँग्रेस उमेदवाराला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। हर्षजित देशमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। मी अजूनही निवडणूक रिंगणात असून ऑनलाईन प्रचार करणार असं हर्षजित देशमुख म्हणतायत। अमरावती विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार हर्षदीप देशमुख आपल्या सोबत आहेत। त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज झाला। ते रुग्णालयामध्ये दाखल झाले होते प्रचाराच्या मध्येच आणि त्यांच्यावर अनेक आरोप सुद्धा झालेले आहेत। ते आपल्या सोबत आहेत, त्यांना डिस्चार्ज मिळाला। माझी तब्येत अशा परिस्थितीत आता ह्या सगळ्या गोष्टी नॅचरल आहे, याला मी काही करू शकत नाही। अचानक हे सगळं घडल्यामुळे बरेच आरोप प्रत्यारोप झाले, पण असं काहीही नाही। आणि माझे वरिष्ठही माझ्या सोबत आहे, ज्या कारण मी निवडणूक रिंगणात अजूनही आहे। तब्येतीच्या कारणामुळे हे माझे 6-7 दिवस वाया गेले आहे। माझं व्हॉट्सअप फ्लायर प्रत्येक मतदाराच्या नंबरवर रोज जाणार आहे, जात आहे, ऑलरेडी जाणार नाही जात आहे। माझं एक व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग आहे 25 सेकंदाचं, ज्याच्यात मी त्यांना मत देण्याबद्दल आवाहन केलं आहे। ते पण ऑलरेडी चालू आहे माझं 10 दिवसापासून आणि ते कंटिन्यू राहील। त्याच्या व्यतिरिक्त आता माझे काही लोक कार्यकर्ते जे आहे ते इंडिव्हिज्युअल जिथे जिथे शक्य आहे त्या गावात जाऊन त्या मतदारसंघातल्या मतदारांना जाऊन भेटतील माझ्यातर्फे। आणि मी स्वतः घरून प्रत्येक मतदाराला मी कॉल तर करू शकतो घरून बसून आरामात। आता जी सिस्टीम मी राबवणार आहे त्याला तुम्ही सहकार्य करावे। मी प्रत्यक्ष प्रचारात उतरू शकलो नाही तरी डिजिटल माध्यमातून प्रचार करणार आहे आणि निवडणुकीच्या रिंगणात मी अजूनही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कॅमेरामन साईसह सुनील डगे, TV9 मराठी, नागपूर। गेलो पण आलो पण वो अभी नेते मंडली बताएंगे, मेरे को अधिकार नहीं हो बोलने का। वो बता दिया ना अभी, और एक ही चीज और क्यों सुनते रहेंगे। और आपको सबको विनंती है भाई साहब, आप लोगों ने हमको बहुत परेशान किया है, प्लीज परेशान मत कीजिए। ऐसा कुछ होगा सांसद है आप, मीडिया कभी परेशान नहीं करता। सवाल नहीं परेशान कर रहे आप लोग पूरा सुबह से हम दूसरा काम ही नहीं कर पा रहे। आप पूरा हमारा फोन जो दूसरे लोगों के लिए होना चाहिए, सुबह से शाम तक 3 दिन हो गए आप हैरान कर रहे हैं, हम लोग को परेशान कर दिए। हाँ, क्या रीजन है कि आपको जिसने जानना मीडिया का जानना का? अरे और भी काम होते हैं ना, और मैंने बताया था जिनको बताने का था उनको बताया, और आया ना मैं वक्त पे आ गया। हाँ लगता होतो रस्त्यात चालणार तर होतं ना राजा। घाई आता इकडे तुम्ही एवढा प्रेशर करत होते, इकडून फोन येत होते, तर जरा घाई करत होतो, त्यात झालं तर काय झालं त्याच्यात। चला बाबा जरा घरी जा, जेव्हा बाबा रविवारी जरा आराम करा आणि थोडा जरा आम्हाला हैराण करायचं बंद करा बाबा प्लीज। तुम्ही पण जा आराम करा, नाही तर माझ्याकडे चला जेवायला सर्वजण चला। अरे हो गया ना, अभी लीडर लोग बोल दिया अभी कितकी। तर आपण बघतोय संजय दिना पाटील यांनी संवाद साधलेला आहे माध्यमांसोबत। मी वेळेवर बैठकीला उपस्थित राहिलो असं संजय दिना पाटील म्हणतायत। जे खासदार हे ऑनलाईन उपस्थित होते त्यांच्या संदर्भातली अगदी काही वेळापूर्वी संजय राऊतांनी माहिती दिली। पुढील महिन्यात पुन्हा एकदा खासदारांची बैठक होईल असं त्यांनी सांगितलंय। मुंबईतले 3, नाशिकचा राजाभाऊ वाजे 4 जण आम्ही तर इथे समोरच होतो आणि 5 जणांनी व्हिडिओ कॉन्फरन्सवर व्यवस्थितरित्या उद्धवजींशी संवाद साधला। त्यांची कारणं होती, त्यांचे स्वतःचे कोणाच्या घरात लग्नाचं कार्य आहे त्याबद्दलच्या बोलणी वगैरे होती। दोघांचे तर एकाचा मुलगा म्हणजे ओमराजेंचा मुलगा आजारी आहे, वागचौरेंच्या मिसेसची ट्रीटमेंट हैदराबादला आहे तिकडनं ते बोलले। दुसरे संजय देशमुखांच्या घरचं मी बोललो, संजय जाधव साहेबांशी बोलले। आणि हे सगळं झालं पण उद्धव ठाकरेंनी खासदारांना मार्गदर्शन काय केलं? मार्गदर्शन 2-3 गोष्टींचं। एक तर या ज्या बैठका होतात या रेग्युलर बैठका आहेत, याच्यामधनं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न मीडिया करते ते चुकीचं आहे। कारण संघटनात्मकरित्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा रीतीने काय काम आहे आपलं, काय आता आंदोलनात्मक पवित्रा किंवा कुठच्या गोष्टी आज ज्या गोष्टी घडत आहेत, एक सामाजिक याच्यापासून लोकांचं हेच लक्षच काढून घेणं आणि वेगवेगळ्या विश्वामध्ये नेऊन जाणे चाललंय। त्या बाबतीमध्ये आंदोलन, महागाई आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आज पेरणीच्या बाबतीमध्ये तर आंदोलन घ्यायचं आहे, कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जे काय घोषणा झाली आहे ती कशा रीतीने होते, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन झालं आणि सगळे बरोबर आहेत। ओके, थँक्यू। तर महागाई, शेतकरी प्रश्न, कर्जमाफी संदर्भात या बैठकीमध्ये मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे अशी माहिती स्वतः अनिल देसाई यांनी दिलेली आहे। शिवाय
अशी बैठक नेहमीच होत असते. पुढच्या महिन्यात देखील अशी बैठक होणार आहे. संघटनात्मक बांधणीसाठी अशा बैठका असतात असं देखील अनिल देसाई यांनी स्पष्ट केलेलं आहे. यासोबतच राज्यामध्ये ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडींपासून जनतेचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न केला जातोय. महागाई असेल, शेतकरी प्रश्न असतील, कर्जमाफी असेल, या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केल्याचं खासदार केलं होतं की 100% होती. मार्गदर्शन काय होतं? नाही, यापूर्वी सुद्धा सर्व खासदार महोदयांनी सांगितल्याप्रमाणे उद्धव साहेबांची 9 पैकी 8 खासदारांची बैठक आज झाली. काही जण प्रॅक्टिकली अटेंड होते, काही जण ऑन कॉल अटेंड होते. आणि नक्कीच काल सुद्धा संजय जाधव यांचा जो फोन झालाय साहेबांशी बोलणं, ते सुद्धा परवा 1-2 दिवसात मुंबईमध्ये येऊन भेटतायत. सर्वांनी सांगितलेलं आहे की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एकनिष्ठ राहणार आहोत. आमच्यावर ज्या काही अफवा पसरवल्या जातात त्यावर मुळीच विश्वास ठेवू नका. धन्यवाद. नहीं, आज के मीटिंग में 4 MP काय नाही, अतिशय चांगल्या पद्धतीनं बैठक झाली. साहेब म्हणाले अरे हे काय चाललंय ते म्हणाले सगळ्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही सोबत आहोत, काय विषय नाही. आता 7 सांगत होते ना तुम्हाला, 4 तर ते फिजिकली दिसले ना तुम्हाला. बाकीचे सर्व व्हिडिओ कॉन्फरन्स माझ्या मोबाईलमधनं तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कॉल केला की नाही. साहेब बोलले सगळ्यांशी. आणि असं आणि मुळात बिचाऱ्यांचे प्रश्न इतके गंभीर आहेत. म्हणजे खास करून निंबाळकरांचा मुलगा, त्याला पाहिलं असतं तर तुम्हालाही वाईट वाटेल की त्याचं ते संबंध जागरण झालेलं दिसत होतं हॉस्पिटलमध्ये. त्यांचा मुलगा आहे, संजय देशमुखच्या मुलीचं लग्न जमलेलं आहे. नागेश पाटील अष्टिकांचा मुलगा निवडणुकीत उभा आहे, त्याच्या प्रचारात आहे. ते सगळे व्यवस्थित बोल. वागचौरीची पत्नी आजारी आहे, त्यामुळे ह्या अशामुळे व्हिडिओ कॉलवर साहेबांशी बोलले.